सोलापूर शहरातील नॅशनल क्लीन एअर प्रोजेक्टच्या अंमलबजावणीत गंभीर गैरव्यवहार झाला आहे। या योजनेच्या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे। पालिका प्रशासनातील काही अधिकारी यास जबाबदार आहेत असा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे यांनी पालिका आयुक्तांच्या समोर पालिकेच्या नगर अभियंत्यांवर ताशेरे ओढले होते। लोकप्रतिनिधी पण असतात, कारण आहे ना याचं। जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि सगळा कारभार अधिकाऱ्यांवर सोपवला जातो तेव्हा काय होतं हे ज्वलंत उदाहरण आहे। पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होते आणि म्हणून लोकप्रतिनिधीची गरज असते। ती नव्हती मागच्या 4 वर्ष, म्हणून सोलापूरच्या शहराला तुम्ही ह्या टोकावर आणून ठेवलंय। सिंपल गोष्ट आहे, संविधानाने दिलाय। महापौर पण असतो आणि आयुक्त पण असतो ना। जेव्हा लोकप्रतिनिधीच नसतात तेव्हा काय होतं दिसून येतं। एनकापचं पत्र तुम्ही टेंडर प्रक्रिया थांबवून कार्यदेशात तुम्ही परत घेणार आहात। सोलापूर शहरातील नॅशनल क्लीन एअर प्रोजेक्टच्या अंमलबजावणीत गंभीर गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार दाखल केली आहे। शिवाय राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करून पालिकेचे आयुक्त नगर अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रश्न उरतो तो हा, खासदार प्रणिती शिंदे यांच्या तक्रार पत्राची दखल घेऊन हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी कारवाईचा बडगा उचलला तर पालिका आयुक्तांना मोठी किंमत मोजावी लागेल। थोडक्यात काय तर पालिका नगर अभियंता यांनी केलेली घोडचुकीची शिक्षा पालिका आयुक्तांना भोगावी लागणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली। एनकॅपचे 42 कोटी आले होते, त्यामध्ये हा केंद्र शासनाचा निधी होता आणि आयुक्ताचा ला धरून इथले पालकमंत्री आणि काही आमदारांनी तो जो निधी आहे तो निधी स्वतःला कसं मिळवून घेता येईल आणि स्वतः किती हुशार आहात हे आयुक्ताकडून हे निधी त्यांनी वळवली। आणि आपण बघताय की सुभाष बापू देशमुख यांच्या मतदारसंघात 8 कोटी, उत्तरला 9 कोटी, शहर मध्याला 12 कोटी ह्या तिन्ही आमदारला आयुक्तांनी निधी दिला। राहिलेला उर्वरित जो निधी आहे त्याच आम्ही त्यांना जाऊन विचारलं की बाबा खासदार प्रणिती शिंदे यांच्या पत्रात आपण काय केला, तो निधी देणारा का नाही। ते देखील ह्या शहरातून निवडून आले आहेत, त्यांना जनतेने निवडून दिलं आहे आणि लोक त्यांना कामं सांगतात आणि आतापर्यंत कधी असं कधी झालं नव्हतं। ते तुमच्या काळात आयुक्त साहेब होत आहे तर हे होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटलो होतो, त्यांना त्याची घेराव घातला होता आणि आयुक्त साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला निधी देतो। पण त्यानंतर देखील आयुक्त साहेबांना बोलून दम देण्यात आलं, त्यांना खासदार साहेबांना निधी द्यायचा नाही आणि दिलं तर तुमची बदली होईल, तुम्हाला बदलण्यात येईल असं खुद पालकमंत्र्यांनी धमकाव दिल्यामुळं आज तगायत खासदार प्रणिती शिंदे यांना हे निधी मिळाला नाही। आणि आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करतोय आणि ज्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याला निधी मिळणार नाही त्यानंतर मग खासदार साहेबांनी राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडं लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि हक्कभंगाचा कायदा जो दिल्ली केंद्र सरकारने जो खासदाराचे कामं नाही केल्यानंतर हक्कभंगाचा त्यांना जो अधिकार आहे त्या ठिकाणी देखील आता त्यांनी लेखी स्वरूपामध्ये ते त्यांची तक्रार नोंदवली आहे आणि ते कमिटी काँग्रेसकडेच आहे आणि त्याचे अध्यक्ष वेणुगोपाल आहेत। त्यामुळं आम्ही हे निधी खासदार ताईला मिळाल्याशिवाय ते घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ह्याच्या सगळ्यात जर महाग कुणाला पडणार आहे तर महापालिकेच्या आयुक्तालाही महाग पडणार आहे। सोलापूर शहरात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आणि अनियमितता दिसून येत आहे। विशेषतः या कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या निधीचा वापर, प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहभागाच्या अभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली। ते हे वारंवार सांगतायत की बाबा आमच्यावर अन्याय करू नका, आम्हाला निधी द्या, मी जनतेतून निवडून आलोय, मी काय माझ्या घरचे कामं सांगत नाही, लोकांचे कामं माझ्याकडे येतात। त्यामुळं मी आयुक्तांना आणखी देखील विनंती करतो की कुठल्याही दबावाला बळी न पडता आपण पारदर्शक कारभार करावा। शेवटी सर्व तुम्हालाच भोगायचा आहे, हे काय लोक सांगतील काम करून घेतील, पण हा निधी डिस्ट्रीब्युशन सगळीकडे वाटण्याचं काम, सगळीकडे देण्याचं काम तुम्ही करताय।
त्यामुळे हे प्रकरण तुम्हाला शेकल्याशिवाय राहणार नाही. संसदेच्या हक्कभंग समिती आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्या पत्राची दखल घेतल्यास पालिका प्रशासन, प्रमुख पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणती आणि कशा पद्धतीने कारवाई केली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.